नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या आर्मी कट्टा या मराठमोळ्या चॅनलवरती, जिथे आपण आर्मी भरतीची सध्या तयारी करत आहोत. आणि याआधी आपण बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स यांचे बरेचसे लेक्चर पाहिले असतील. आता आपण केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्राचा नवीन एक आपण चॅप्टर शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे परमाणु की संरचना. तर परमाणु की संरचना हा चॅप्टर आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. त्यातून वन लाईनर येतात, ह्याच्यातल्या कॉन्सेप्टवर प्रश्न येतात आणि नर्सिंग अँड टेक्निकलला तर काही विशिष्ट प्रश्न देखील यातून विचारले जातात. ते कुठले ते आपण नक्कीच बघून घेऊ. तर चला सुरुवात करूया परमाणु की संरचना या आपल्या नवीन चॅप्टरला. तर परमाणु म्हणजे काय आणि त्याचे काय सिद्धांत आहेत हे आपण बघून घेऊया. तर परमाणु किसी तत्व के सबसे छोटे कण को परमाणु कहा जाता है. म्हणजे काय, समजा तुमच्याकडे लोखंडाचा एक तुकडा आहे, त्याच्यामध्ये अनेक असे भरपूर कण असतात. त्या कणांपासून हा लोखंडाचा तुकडा पूर्ण बनलेला असतो आणि हे अतिसूक्ष्म कण असतात. हे इतके लहान कण असतात की ह्या कणांना आपण तोडून ह्याच्यापासून दोन वेगळे कण तयार करू शकत नाही, असे हे कण असतात. आणि या कणांना आपण हिंदीमध्ये परमाणु आणि मराठीमध्ये अणु असं म्हणतो. तर हे परमाणु जेव्हा आपण परमाणूचा शोध लावला गेला, तर यासाठी विविध शास्त्रज्ञांनी आपली वेगवेगळी मते मांडली. तर ती काय मते होती, तर त्यांचे काय विचार होते, हे सगळे देखील आपण जाणून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा जॉन डाल्टन यांनी सगळ्यात पहिल्यांदा परमाणूचा सिद्धांत मांडला. खरं तसं तर बघायला गेलं तर ऋषी कणाद यांनी खूप वर्षांपूर्वी त्यांच्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख केला होता की प्रत्येक पदार्थ हा कणाकणांपासून बनलेला असतो. आणि त्यानंतर पुढे इंग्रजांच्या काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये जॉन डाल्टन यांनी आपला पहिल्यांदा परमाणूचा सिद्धांत मांडला. आणि तो काय तो पाहूया. हर एक पदार्थ स्वतंत्र छोटे कणों से बने होते हैं. यह छोटे कण एक ठोस गोले के रूप में होते हैं. तर त्यांचा काय सिद्धांत होता की प्रत्येक पदार्थ एका विशिष्ट कणापासून बनला, तो जे कण एक ठोस गोळा असतो. हा गोळा असा असतो की आपण ह्याला दोन तुकडे करू शकत नाहीत, त्याला फोडू शकत नाहीत, असा हा त्यांचा सिद्धांत होता. पण हा पुरेसा नव्हता. ह्याच्यामध्ये देखील कमी होती अशी की ह्याच्या आतमध्ये असं काय आहे. तर त्यानंतर जे थॉम्सन आले आणि त्यांनी जे मांडलं त्याला म्हणतात टरबूज मॉडेल या प्लम पुडिंग मॉडेल. जे थॉम्सनच्या मॉडेलला टरबूज मॉडेल किंवा प्लम पुडिंग मॉडेल असं म्हणलं गेलं. तर का, त्यांनी जे सांगितलं होतं की हे जे बारीक कण आहेत, जे आपण तोडू शकत नाही, ते गोळा आहे, त्यावर मान्य केलं. पण ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते असे एखाद्या टरबूज म्हणजे एखाद्या कलिंगड त्याच्या बियांसारखे असे पसरलेले असतात. आणि हा जो मधला स्पेस आहे तो पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर हे जे बियांसारखे कण आहेत, ज्यांना इलेक्ट्रॉन म्हटलं गेलं, ते निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऋणांशित असतात. हा त्यांनी सिद्धांत मांडला. सारे इलेक्ट्रॉन एक धन प्रभाव रहित गोले में टरबूज के बीजों के समान रहते हैं. म्हणजे काय, तर हे रबरची एक फाक आहे असं समजा, आणि त्याच्यामध्ये सर्व इलेक्ट्रॉन्स हे असे धन प्रभावित गोला, म्हणजे हा जो पूर्ण गोळा आहे तो धन प्रभारात आहे, त्याच्यावरती धन चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे त्या टरबुजाच्या, त्या कलिंगडाच्या बियांसारखे त्यामध्ये राहतात. असा हा जे थॉम्सनचा सिद्धांत होता. पण हा सिद्धांत हे सांगू शकला नाही की हा सिद्धांत परमाणु न्यूट्रल का असतो हे स्पष्ट करू शकलं नाही. म्हणजे उदासीन का असतो असं ते सिद्ध करू शकलं नाही. कारण की कुठला पण जो परमाणु असतो तो उदासीन असतो, त्यामध्ये धन प्रभार आणि ऋण प्रभार हा समान असतो. हे कसं काय सिद्ध झालं हे आपण पुढे बघूया. तर रदरफोर्ड का परमाणु सिद्धांत हा पहिला असा सिद्धांत होता की जो जवळजवळ पूर्णपणे बरोबर होता, पूर्णपणे हा सक्सेसफुल ठरलेला. तर तो काय आता तो बघूया. रदरफोर्ड ने सोने की पन्नी का प्रयोग करके प्रोटॉन की खोज की. म्हणजे त्याने काय केलं, एक सोन्याची
एक लेअर म्हणू शकतो किंवा एक कागद, सोन्याचा कागद म्हणा त्याला, तो घेतला आणि त्याच्यावरती अल्फा किरणे टाकली. तर ही अल्फा किरणे असतात पॉझिटिव्ह चार्जमध्ये. मग अल्फा किरणांमुळे झालं काय की जिथे इलेक्ट्रॉन्स आहेत तिथून तर ही अल्फा किरणं पुढे गेलीत, पण जिथे प्रोटॉन्स आहेत, जिथे त्यांना प्रोटॉन सापडले, तिथून ही जी अल्फा किरणं ती मागे फिरालीत. जिथे जिथे प्रोटॉन्स आहेत तिथून ही अल्फा किरणे मागे फिराली, पण जिथून जिथून इलेक्ट्रॉन किंवा मोकळा जागा आहे तिथून मात्र ही अल्फा किरणे पुढे निघून गेलीत. हा त्याचा प्रयोग होता. आणि ह्या प्रयोगातून सिद्ध काय झालं तर उसने यह सिद्ध किया कि प्रोटॉन परमाणु के नाभिक में स्थित है एवं इलेक्ट्रॉन उस नाभिक के चारों ओर चक्कर लगाते हैं. म्हणजे थोडक्यात त्याचं जे स्ट्रक्चर होतं ते कसं निर्माण झालं तर हा नाभिक झाला, हा त्याच्याभोवती एक कक्षा झाली, ह्याच्यामध्ये प्रोटॉन झाले आणि ते न्यूट्रॉन त्याच्या भोवती फिरू लागले. असा हा त्याने सिद्धांत त्याचा मांडला. आणि पुढे काय सांगितलं तर धनावेशित प्रोटॉन तथा परमाणु का सबसे ज़्यादा भार उसके नाभिक में स्थित होता है और ऋणावेशित इलेक्ट्रॉन उसके चारों ओर वर्तुळाकार पथ पर भ्रमण करता है. म्हणजे काय तर जो परमाणू असतो त्याचं सगळ्यात जास्त वजन हे कुठं असतं, त्याच्या नाभीमध्ये असतं, म्हणजे त्याच्या केंद्रकामध्ये असतं. तेच जे केंद्रक असतं ते धनावेश असतं. का तर त्यामध्ये प्रोटॉन्स आहेत, प्रोटॉन्सवरती धन आवेश असतो. तेच त्यांनी सांगितलं की जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे ऋणावेशित इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या नाभिकीच्या चारही बाजूला असं फिरत असतात. जसं की ते दाखवले, हा इकडे या दिशेने अशी गोल फिरत असतात. एक वर्तुळाकार पथ पर भ्रमण करते रहते हैं, म्हणजे एका वर्तुळाकार मार्गाने ते गोल फिरत असतात. इलेक्ट्रॉन और नाभिक इलेक्ट्रोस्टॅटिक बलद्वारा बंधे रहते. म्हणजे काय तर ह्यांच्यामध्ये जो बल आहे की ज्याच्यामुळे हे एकमेकांकडे ओढले जातात आणि इलेक्ट्रॉन परमाणूच्या बाहेर निघून जात नाही, तर तो जो बल आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक बल आहे. ते कसं तर प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज झाला आणि इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज झाला, त्यामुळे ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जनरेट झाला, तयार झाला आणि ते एकमेकांकडे ओढले जाऊ लागले आणि एका विशिष्ट कक्षेमध्येच ते फिरू लागले. पर ये इलेक्ट्रॉन की स्थिती को स्पष्ट ना कर सकता. म्हणजे काय की कुठला इलेक्ट्रॉन म्हणजे माफ करा, कुठल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत आणि ते कसे भ्रमण करतात हे तो स्पष्ट करू शकला नाही, ते सिद्ध करू शकला नाही. म्हणून हा सिद्धांत जवळजवळ सक्सेसफुल ठरला, पण थोड्याशामध्ये राहून गेला. हा होता रदरफोर्डचा परमाणू सिद्धांत. पुढे परमाणु की संरचना त्याच्यामध्ये स्पष्ट झाली. ती कशी असते तर ह्यामध्ये 3 पार्टिकल त्याने सांगितले. एक म्हणजे इलेक्ट्रॉन, दुसरं म्हणजे प्रोटॉन जे नाभिकमध्ये असतात आणि न्यूट्रॉन ते देखील नाभिकमध्ये असतात. तर इलेक्ट्रॉन यह ऋणावेशित होते है, म्हणजे त्यांच्यावर ऋण प्रभार असतो किंवा निगेटिव्ह चार्ज असतो. यह नाभिक के चारों चक्कर लगाते, जसं की दाखवलं हे नाभिकच्या चारही बाजूला फेरे घालत असतात. इलेक्ट्रॉन जे थॉम्सन ने 1857 में खोजे थे. एक साधा सोपा वन लाइनर आहे. 1857 मध्ये ह्याचा शोध लागला आणि त्याचं वजन होतं 9.1 गुणिले 10⁻³ घात. 9.1 गुणिले 10⁻³ घात हे त्याचं वस्तुमान त्यांनी दाखवलं. त्यानंतर दुसरी गोष्ट न्यूट्रॉन इसपे कोई प्रभार नाही होता. म्हणजे काय तर ह्याच्यावर कुठला सुद्धा प्रभार नसतो. हे प्रभारित असतात, ना ते पॉझिटिव्ह असतात तर ते निगेटिव्ह असतात, ना ते धन प्रभावित असतात ना ते ऋण प्रभावित असतात. ते फक्त उदासीन असतात, त्यांच्यामध्ये कुठलाच प्रभार नसतो. ये नाभिक के अंदर स्थित होते हैं तथा परमाणु भार में इसकी गणना की जाती है. म्हणजे काय परमाणु भार जेव्हा आपण मोजतो त्यामध्ये ह्याची गणना केली जाते. ते पुढे आपल्याला, आणि हे नाभिकीच्या आत असतात म्हणजे केंद्रकाच्या आत असतात. इसकी खोज करता जेम्स चॅडविक थे 1932 मध्ये. 1932 मध्ये जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला की जो एखाद्या परमाणूच्या नाभिकमध्ये असतो. त्यानंतर प्रोटॉन काय तर यह धन आवेश होते, म्हणजे यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, यांच्यावर धन आवेश असतो. यह नाभिक के अंदर स्थित होते, हे देखील नाभिकच्या अंदर झाले.
इनकी खोज अर्नेस्ट रदरफोर्ड ने 1917 में की थी. जसं आपण मागे वाचलं, अर्नेस्ट रदरफोर्डने आपल्या सोन्याच्या कागदावर आणि अल्फा किरणांच्या साहाय्याने जो प्रयोग केला त्यामध्ये प्रोटॉनची खोज झाली, प्रोटॉन शोधले गेले. त्यानंतर तथा इसे नाम 1919 में दिया गया. प्रोटॉन हे त्याला नाव जे दिलं गेलं 1919 मध्ये आणि त्याचा शोध लागला 1917 मध्ये. त्यामुळे ऑप्शनमध्ये 1917 आलं तर 1917 लिहा, नसेल तर 1919 लिहून मोकळे व्हा. पण नॉर्मली 1919च लक्षात ठेवा. 1919च ऑप्शनमध्ये दिलं जातं, 1917 सहसा दिलं जात नाही. पण जर आलं तर 1917 लिहावा. तथा इसे नाम 1919 में दिया गया. 1.6725 म्हणजे 10⁻⁻67 हे त्याचं वजन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बोहर का परमाणु मॉडेल. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, बोहर का परमाणु मॉडेल. ह्याच्यामुळेच आपण जे आज परमाणुची संरचना बघतो हे आपल्याला शक्य झालं आहे. तर रदरफोर्ड के सिद्धांत की कमियों को दूर करने और हाइड्रोजन का रेखीय स्पेक्ट्रम समझाने के लिए प्लैंक के क्वांटम सिद्धांत पर आधारित बोहर परमाणु मॉडल प्रस्तुत किया गया. तो बोहर परमाणु मॉडल हा प्लैंकच्या क्वांटम सिद्धांतावरती आधारित आहे. तर पुढे हाइड्रोजन परमाणु में इलेक्ट्रॉन नाभिक के चारों ओर निश्चित त्रिज्या और ऊर्जा के वृत्ताकार पथ पर घूम रह सकता है. म्हणजे कसं हायड्रोजनचं स्ट्रक्चर कसं असेल, हे झालं त्याचं केंद्र, याच्यामध्ये एकच प्रोटॉन असतो, त्याच्या भोवती फिरणारं हे एकच इलेक्ट्रॉन असतं, इलेक्ट्रॉन देखील एकच असतं. ही ह्याचं स्ट्रक्चर झालं. तर हाइड्रोजन परमाणु में इलेक्ट्रॉन नाभिक के चारों ओर निश्चित त्रिज्या और ऊर्जा के वृत्ताकार पथ पर घूम सकता है. हे बोहरच्या प्रयोगामध्ये सिद्ध झालं. त्यानंतर इन पथों को कक्षाएं या स्थिर अवस्थाएं कहा जाता है. म्हणजे ही जी पथ आहे ह्याच्यामध्ये गोल गोल असा आपला इलेक्ट्रॉन फिरत असतो, त्याला कक्षा किंवा स्थिर अवस्था असं म्हटलं, ज्याला 1, 2, 3 किंवा KLM या क्रमांकानं दर्शवलं गेलं. इन पूर्णांक संख्याओं को मुख्य क्वांटम संख्या के रूप में जाना जाता है. तर ह्या पूर्णांक संख्यांना काय म्हणतात, हे जे 1, 2, 3 आहे, माफ करा, हे जे 1, 2, 3 आहे किंवा हे जे KLM आहे, ह्यांना मुख्य क्वांटम संख्या असं म्हटलं जातं. इलेक्ट्रॉन की ऊर्जा किसी कक्षा में एक समान रहती है, वह समय के साथ बदलती नहीं. ऊर्जा में बदलाव तभी नजर आता है जब इलेक्ट्रॉन एक कक्षा से दूसरी कक्षा में स्थानांतरित होता है, पर इसका कोई नियमित रूप नहीं होता. म्हणजे काय, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे हा एका विशिष्ट कक्षेत फिरतोय इथे, तर तो त्याची जी ऊर्जा असणार ती निश्चित असणार, ती वेळेनुसार बदलणार नाही, ती जास्त नाही कमी नाही असं काहीच होणार नाही. पण ती बदलणार कधी, जेव्हा एक इलेक्ट्रॉन हा एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये जातो, तेव्हा त्याची ही जी ऊर्जा आहे ती बदलली जाते. आणि ह्याचं काही नियमित प्रमाण नसतं की या लेवलनेच वाढेल की ह्या लेवलनेच कमी होईल, ती तिथल्या परिस्थितीनुसार बदलत असते. पुढे परमाणु की विशेषताएं. परमाणु की विशेषताएं खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. GDला, ट्रेडमनला आणि WMPला सहज प्रश्न पडतो, वन लायनरमध्ये डायरेक्ट विचारला जातो. तर यात पहिला असा आहे की परमाणु क्रमांक, तर ॲटॉमिक नंबर ज्याला म्हणतात. परमाणु क्रमांक काय असतं, किसी परमाणु के नाभिक के अंदर स्थित प्रोटॉन की संख्या तथा उस परमाणु के इलेक्ट्रॉन की संख्या को परमाणु क्रमांक कहा जाता है. म्हणजे काय, एक कुठलाही परमाणु आहे, हे त्याचं केंद्र झालं, त्याच्या कक्षा झाल्या आणि त्याच्यामध्ये किती प्रोटॉन्स आहेत किंवा त्याच्याभोवती किती इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत, ह्याला परमाणु क्रमांक म्हणतात. म्हणजे एकूण काय, तर प्रोटॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे परमाणु क्रमांक. आणि कोणतेही असे परमाणु नसतात की ज्यांची परमाणु क्रमांक समान येते, असं कोणतेही दोन तत्व नाहीत की ज्यांचं परमाणु क्रमांक समान येते. प्रत्येकामध्ये परमाणु क्रमांक आहे ते वेगवेगळे असतात. प्रत्येकाने प्रोटॉनची संख्या, प्रत्येकाला इलेक्ट्रॉनची संख्या हे वेगवेगळी असते. आणि पुढे काय, तर जसं की H1 म्हणजे हायड्रोजनचा परमाणु क्रमांक 1 आहे, कारण की त्याच्या नाभिकमध्ये एकच प्रोटॉन आहे. क्लोरीनचा 17 आहे, कारण की त्याच्या नाभिकमध्ये 17 प्रोटॉन आहेत.
आणि हे झेड या अक्षराने दर्शवलं जातं. कशानंतर झेड या अक्षराने दर्शवलं जातं. म्हणजे झेड बरोबर 1 तर हा झाला हायड्रोजन, झेड बरोबर 17 तर हा झाला क्लोरीन, झेड बरोबर 6 तर हा झाला कार्बन. असं हे झेडनं दर्शवलं जातं. पुढे परमाणु भार म्हणजे ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक मास काय असतो तर परमाणु के नाभिक में स्थित प्रोटॉन और न्यूट्रॉन की संख्याओं का जोड़ परमाणु भार होता है. म्हणजे आता आपल्याला एखादा ॲटॉम आहे, त्या ॲटॉममध्ये काही प्रोटॉन्स असतात मध्यावर आणि त्यासोबत काही न्यूट्रॉन्स पण असतात. त्यांच्यावर कुठलाच आवेश नसतो, कुठलाही चार्ज नसतो आणि इलेक्ट्रॉनचं जे वजन असतं ते एकदम न्यूनतम असतं की ते मोजताही देखील येत नाही. त्यामुळे ते विचारात घेतलं जात नाही, त्याचा परमाणु भारवर कसलाही फरक पडत नाही. विचारात काय घेतलं जातं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. मग जसं की आपला जो हायड्रोजन असतो त्या हायड्रोजनमध्ये एकच परमाणु प्रोटॉन असतो, त्यामध्ये न्यूट्रॉन नसतो, म्हणून त्याचा परमाणुभार हा 1 होतो. तेच आपण जर विचार केला कार्बनचा, कार्बनमध्ये 6 प्रोटॉन असतात अधिक 6 न्यूट्रॉन असतात, म्हणून त्याचा जो परमाणुभार आहे तो 12 होतो. आणि परमाणुभार हा ए अक्षराने दाखवला जातो. परमाणुभार हा ए अक्षराने दाखवला जातो. ए अक्षराने परमाणु क्रमांक झेड आणि परमाणुभार ए अक्षराने दाखवला जातो. पुढे परमाणु की विभिन्न जातीया. तर जातीया म्हणजे काय, परमाणु असतात त्यांचे एकाच तत्वाचे परमाणूचे वेगवेगळे प्रकार असतात. आता कसे आणि कोणते ते आता बघूया. तर त्यात पहिलं येतं समस्थानिक. समस्थानिक म्हणजे काय, ऐसे तत्व के परमाणु जिनकी परमाणु संख्या समान होती है परंतु उनका परमाणु भार अलग अलग होता है. जैसे की H1 प्रोटियम, H2 ड्यूटेरियम, H3 ट्रिटियम. म्हणजे काय तर हायड्रोजन आहे, हायड्रोजनचे 3 प्रकार येतात. हायड्रोजन ज्याच्यामध्ये 1 प्रोटॉन आहे, हायड्रोजन ज्याच्यामध्ये 1 प्रोटॉन अधिक 1 न्यूट्रॉन आहे आणि हायड्रोजन ज्याच्यामध्ये 1 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन आहेत. तर असं कसं तर यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते पण प्रोटॉनची संख्या ही समान असते. मग हा होतो हायड्रोजन नॉर्मलवाला. हा होतो हायड्रोजन 1+1 म्हणजे 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन, 1+1 असा ड्यूटेरियम. आणि हायड्रोजन 1+2 म्हणजे 1 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन, तो होतो ट्रिटियम. आपण पुढे भारी जल म्हणून आपल्याला कॉन्सेप्ट येईल, भारी जल त्याच्यामध्ये हा ड्यूटेरियम असतो. तेच हा जो ट्रिटियम असतो तो रेडिओ ॲक्टिव्ह असतो. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काही आपल्याला पुढे कॉन्सेप्ट आहेत, हा रेडिओ ॲक्टिव्ह असतो. तर असे परमाणूच्या एकच परमाणू आहे जो हायड्रोजनचा आहे पण त्याचे 3 वेगवेगळे प्रकार येतात. त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या समान असते, प्रोटॉनची संख्या नेहमी समान असते, परंतु जे आपले न्यूट्रॉन असतात ते बदलत असतात. जसं की इथे 0 होता, इथे 1, इथे 2. हे लक्षात ठेवा. समस्थानिक असे पदार्थ असतात, असे परमाणू असतात ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या समान असते पण न्यूट्रॉनची संख्या ही भिन्न असते. पुढे समभारिक. समभारिक म्हणजे काय, ऐसे 2 या ज़्यादा तत्व जिनका परमाणु भार एक समान होता है. समभारिक आणि आयसोटोन जी पुढची कॉन्सेप्ट आहे तेवढे महत्त्वाचे नाहीत पण समस्थानिक खूप महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवा. समभारिक म्हणजे काय तर सल्फरचा परमाणुभार 40 आहे, सल्फरचा परमाणुभार 40 आहे, क्लोरीनचा पण परमाणुभार 40 आहे. मग हे झाले एकमेकाचे समभारिक. त्यानंतर आयसोटोन, ऐसे 2 ज़्यादा तत्व जिनके नाभिक के अंदर एक समान न्यूट्रॉन आहे. जसं की बोरॉनमध्ये 12 न्यूट्रॉन असतात, कार्बनमध्ये 13 न्यूट्रॉन असतात. हा कार्बन तो कार्बन नाही, हा कार्बन वेगळा कार्बन. तर बोरॉन 12 आणि कार्बन 13 याच्यामध्ये 7-7 न्यूट्रॉन असतात. कार्बन 13 आणि बोरॉन 12 याच्यामध्ये 7-7 न्यूट्रॉन असतात. कार्बनचे देखील 3 प्रकार येतात, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. ह्याच्यामध्ये 6 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन, ह्याच्यामध्ये 6 अधिक 7 म्हणजे 7 न्यूट्रॉन येतात. त्यात 6 अधिक 6
म्हणजे 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन. कार्बन 13मध्ये 6 प्रोटॉन 7 न्यूट्रॉन आणि कार्बन 14मध्ये 6 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन अशी संख्या दिसून येते. तर हे झाले समस्थानिक, संभारिक, आयसोटोन. तुम्हाला फक्त समस्थानिक जास्त करून लक्षात ठेवायचे, तर संभारिक आणि आयसोटोन जास्त करून विचारले जात नाहीत, पण तरी पण एक नॉलेज म्हणून आपण यात ॲड केलं आहे. पण तुम्ही समस्थानिक हे नक्की लक्षात ठेवा. समस्थानिकची बरीचशी उदाहरणं आहेत, जेव्हा आपण क्वेश्चन प्रॅक्टिस घेईल त्यामध्ये आपण ते दाखवू. त्यानंतर समस्थानिक अनुप्रयोग, म्हणजे हे जे समस्थानिक आहेत त्यांचा वापर कुठे केला जातो आणि कसा केला जातो ते आपण बघूया. तर युरेनियम U-235 हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी माहीत असेल की जे ॲटॉमिक रिॲक्टर आहे त्यामध्ये युरेनियम 235चा वापर केला जातो, किंवा जे ॲटॉमिक बॉम्ब असतात त्यामध्ये देखील युरेनियम 235चा वापर केला जातो. तर युरेनियम 235 काय आहे, तर युरेनियमचं एक दुसरं रूप आहे, एक समस्थानिक आहे, ज्याचा वापर अणुभट्टी ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये इंधन म्हणून वापर केला जातो. म्हणजे युरेनियम 235 ला आपण ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये पाठवून त्याचं केंद्रीय विखंडन करतो आणि त्याच्यापासून जी ऊर्जा निघते त्याचा वापर आपण ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये करतो. म्हणजे ॲटॉमिक रिॲक्टरचं किंवा परमाणु भट्टीचं जे इंधन असतं ते युरेनियम 235 असतं. तुम्ही याचा डायरेक्ट वन लाईन असं लक्षात ठेवा की युरेनियम 235 बरोबर ॲटॉमिक रिॲक्टर किंवा परमाणु भट्टी. युरेनियम 235 परमाणु भट्टी एवढं लक्षात ठेवलं तरी हे तुम्हाला लक्षात राहील. कैंसर के उपचार में कोबाल्ट के समस्थानिक CO60 का उपयोग होता है. म्हणजे काय, कॅन्सर जो हा आजार आहे त्याच्यामध्ये कोबाल्ट 60ला कॅन्सरच्या पेशंटवर आपण, म्हणजे समजा एखादी कॅन्सरची गाठ आहे त्या कॅन्सरच्या गाठीवर कोबाल्ट 60च्या प्रेरणांचा आपण किंवा त्याच्या रेडिओ ॲक्टिव्हिटीचा आपण त्याच्यावर मारा करतो आणि ती कॅन्सरची जी गाठ आहे ती तिथे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा तुम्ही कॅन्सरच्या उपचारासाठी एक प्रक्रिया ऐकली असाल, तिचं नाव आठवत नाही, पण त्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच जणांच्या तुम्ही बघितलं की केस गळती होते. ती का होते, तर ती ह्यामुळे होते. कोबाल्ट 60च्या प्रेरणांचा जो मारा असतो ते कॅन्सरच्या गाठीवर केला जातो, त्यामुळे ती कॅन्सरची गाठ जी असते ती नष्ट होऊ लागते. परत घेंगा म्हणून एक रोग असतो, त्याचा त्याला बळ करण्यासाठी आयोडीनचं समस्थानिक आयोडीन 131चा उपयोग केला जातो. घेंगा हा गळ्याचा एक आजार आहे, तो आपण बायोलॉजीमध्ये शिकून घेऊ. त्याचा जो इलाज आहे तो आयोडीनचा समस्थानिक I-131ने केला जातो. यानंतर पुढे परमाणु की संरचना विशेषता आहे बघूया आपण. परमाणूची जी संरचनाची विशेषता आहे त्या काय असतात ते बघूया. तर कोश, उपकोश आणि कक्षा हे जी कॉन्सेप्ट आहे ती बघूया ती काय असते. इलेक्ट्रॉन एक विशिष्ट ऊर्जा के साथ एक विशेष पथ पर नाभिक के चारों ओर घूमते रहते हैं, इस पथ को कोश कहते हैं. तर कोश म्हणजे काय की एखादा इलेक्ट्रॉन आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं नाभिक आहे समजा. ह्या नाभिकच्या भोवती ही जी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी ही ज्या कक्षा आहेत ह्या कक्षांना कोश किंवा कक्षा असं म्हटलं जातं. कोश किंवा कक्षा असं म्हटलं जातं. इथे दिले बघा, कोश किंवा कक्षा असं म्हटलं जातं. पुढे हर एक कोश एक या ज़्यादा उपकोशों से जुड़ा होता है. हर एक कोश एक या ज़्यादा उपकक्षा या उपकोश से जुड़ा होता है. जसं की ह्यामध्ये यस एकच दिलं आहे, पुढे यस आणि पी असे 2 दिलेत आहे, पुढे 3 दिलेत आहे, SPD, त्या पुढे SPDF 4 दिलेत आहे. असे कक्षामध्ये असतात उपकक्षा, उपकक्षाच्या आत असतात कक्षक आणि कक्षकामध्ये असतात इलेक्ट्रॉन. कक्षालाच कोश म्हणतात, उपकक्षालाच उपकोश म्हणतात. जी कक्षा किंवा कोश, त्यानंतर त्याच्या आतमध्ये उपकक्षा किंवा उपकोश आणि त्याच्या आतमध्ये कक्षक आणि कक्षकच्या मध्ये इलेक्ट्रॉन अशी संरचना असते. तर विस्तारितमध्ये आपण पुढे बघूया ते काय असतं कसं असतं. तर कक्षा, कोश, ऑर्बिट किंवा शेल ज्याला म्हणतात आणि इलेक्ट्रॉन धारकता. तर कोश आपल्याला मुख्यतः 4च लक्षात ठेवायचे आहेत, K, L, M, N. जसं आपण मगाशी बोहरच्या परमाणु मॉडेलमध्ये बघितलं, त्याला आपण 1, 2, 3, 4 मुख्य क्वांटम नंबर किंवा KLMN ने दर्शवतो त्या कक्षा किंवा ते कोश.
तर ह्याचं एक सूत्र असतं. इलेक्ट्रॉन त्यात कसे भरले जातात त्याचं सूत्र असतं, ते म्हणजे 2n वर्ग. इथे दिले बघा 2n वर्ग. याच्यातून काढतात कसं, तर n म्हणजे काय, तर तो मुख्य क्वांटम नंबर किंवा मुख्य क्वांटम संख्या. प्रत्येक कोषची एक विशिष्ट मुख्य क्वांटम संख्या असते. त्यावरून इलेक्ट्रॉन धारकता म्हणजे त्या तो जो परमाणू आहे त्याच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार हे आपण ठरवू शकतो. आणि ते काढू शकतो कसं, तर पहिले दिले बघा पहिल्या त्याच्यामध्ये पहिली जी कक्षा आहे त्यामध्ये सूत्र आपलं असं आहे की 2n वर्ग म्हणजे 2 गुणिले पहिल्या कक्षेचा किंवा पहिल्या कोषचा मुख्य क्वांटम नंबर काय असतो, तर 1चा वर्ग बरोबर 2 गुणिले 1चा वर्ग 1च असतो. 2 गुणिले 1 बरोबर बेके बे. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार, तर ते 2 बसणार. तसंच यलचा मुख्य क्वांटम संख्या झाली, यलची मुख्य क्वांटम संख्या झाली 2. तर त्याच्यामध्ये 2चा वर्ग 4, 4 दुने 8 इलेक्ट्रॉन. एमची 3चा वर्ग 9, 9 दुने 18, 4ची 16, 16 दुने 32. असं प्रत्येक कक्षेमध्ये प्रत्येक कोषमध्ये एक विशिष्ट प्रमाणातच इलेक्ट्रॉन बसले जातात. पुढे आपण हे अजून डिटेलमध्ये बघूया. तर उपकक्षा किंवा उपकोश, जसं आपण बघितलं KLMN हे आपले मुख्य कक्षा किंवा मुख्य कोश झाले. त्यामध्ये उपकक्षा किंवा उपकोश असतात. ते कोणते कोणते, तर Kमध्ये फक्त एकच उपकक्षा असते ती म्हणजे यस, आणि यसमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन बसतात. यल कक्षामध्ये 2 उपकक्षा असतात यस पी, आणि त्याच्यामध्ये असे 2 यसमध्ये 2 बसतात ते आपण बघितलं. त्यानंतर पीमध्ये 6 बसतात, 2 अधिक 6 बरोबर 8. त्यानंतर यममध्ये 3 उपकक्षा असतात यस पी डी, त्यामध्ये 2, 6 आणि 10. यसमध्ये 2, पीमध्ये 6 आणि डीमध्ये 10 इलेक्ट्रॉन बसतात. टोटल बेरीज झाली 18. पुढे यन कक्षेमध्ये 4 उपकक्षा असतात यस पी डी एफ, आणि ह्या 4 उपकक्षा म्हणजे एसमध्ये 2, पीमध्ये 6 इलेक्ट्रॉन, डीमध्ये 10 इलेक्ट्रॉन आणि एफमध्ये 14 इलेक्ट्रॉन बसतात. तर ही झाली कक्षा, त्यांची इलेक्ट्रॉन धारकता. जसं की आपण मागच्या पानावर बघितलेलं 2, 8, 18, 32 आपल्याला इथे दिसते, हे 2, 8, 18, 32. तसंच इथे आपण बघू शकता की हे 2, 8, 18, 32 पूर्ण झाले बघा. इथे 2, 8, 18, 32 हे पूर्ण झाले. हा झाला कक्षा आणि उपकक्षांचा संबंध. इथे पुढे बघूया उपकक्षा आणि कक्षकचा संबंध. ह्यात आपण बघितलं की आपल्याकडे कक्षा होत्या, कक्षामध्ये के, त्यानंतर यल, त्यानंतर यम आणि यन अशा 4 कक्षा होत्या. केमध्ये फक्त यस, यलमध्ये यस पी, यममध्ये यस पी डी, यनमध्ये यस पी डी एफ अशा उपकक्षा होत्या. त्यानंतर यसमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात आणि त्याच्या कक्षकमध्ये 2 इलेक्ट्रॉन आपल्याला दाखवलेले आहेत. हा एक इलेक्ट्रॉन एक कक्षक झाला, हा दुसरा कक्षक झाला, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन. तर प्रत्येक कक्षकामध्ये एक इलेक्ट्रॉन राहू शकत नाही, प्रत्येक कक्षकामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसवावे लागतात. आणि त्यानंतरच पुढे नवीन कक्षकामध्ये आपण इलेक्ट्रॉन भरत जातो. जसं की यसमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, ते इथे भरले एक, इथे भरला दुसरा, हे 2 भरल्यानंतरच पी उपकक्षा सुरू होते. पी उपकक्षामध्ये 3 कक्षक असतात, त्याच्यामध्ये इथे 2 भरले की त्यानंतर इथे 2 भरतात, त्यानंतर इथे 2 भरले जातात. त्यानंतर डी उपकक्षामध्ये 5 कक्षकमध्ये 2 इलेक्ट्रॉन असे 10 इलेक्ट्रॉन. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉन हे उपकक्षाच्या कक्षकामध्ये भरले जातात. आपण पहिल्यापासून पाहिलं तर आधी आपण बघितल्या कक्षा, त्यानंतर उपकक्षा आणि त्यानंतर हे कक्षक.
कक्षा, उपकक्षा आणि कक्षक. कक्षांची संख्या आपण 4 पाहिली. उपकक्षा देखील 4 प्रकारच्या आहेत. एस, SP, SPD आणि SPDF अशा 4 प्रकारच्या. आणि कक्षक, एसमध्ये 1 कक्षक ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, पीमध्ये 3 कक्षक ज्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन, डीमध्ये 5 कक्षक ज्याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन आणि एफमध्ये 7 कक्षक ज्याच्यामध्ये 14 इलेक्ट्रॉन. असं कक्षकांची स्थिती असते. पुढे अफबाऊ नियम, ह्याला AUF BAU नियम ॲक्च्युली म्हणतात, पण सोयीस्करीसाठी अफबाऊ असा नियम ह्याला म्हणतात. तर हा नियम काय सांगतो की SPDF मध्ये आपण इलेक्ट्रॉन कोणत्या क्रमाने भरावेत. तर ही जी आकृती जी आहे ह्या आकृतीनुसार आपण इलेक्ट्रॉन त्यांच्या उपकक्षामध्ये भरतो. तर कुठलाही एखादा आपण जर परमाणू घेतला, जसं की आपण इथे सोडियमचं उदाहरण घेतले बघा. सोडियममध्ये जे प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या जी असते ती 11 असते. 11. मग हे कशा प्रकारे भरले जातात, तर पहिल्यांदा 1s2 भरले जाणार. हे 1 काय झालं तर हे त्या कक्षेचा नंबर झाला, म्हणजे पहिली कक्षा. जसं की आपण KLM असं लिहितो, तर त्या KLMNला आपण 1 2 3 4 असं देखील म्हणतो. मग हा 1 आहे तो त्या कक्षेचा नंबर झाला. त्यानंतर यस हा त्याच्या उपकक्षेचा नंबर झाला. आणि हे जे वरचे 2 आहेत जे आपण घातांकात दिलेले 2 आहेत ते 2 कक्षक दर्शवतात. म्हणजे हा झाला कक्षा, हा यस झाला उपकक्षा आणि हा जे 2 आहे ते झाला कक्षक. तर अशा प्रकारे कक्षा, उपकक्षा आणि कक्षक मध्ये इलेक्ट्रॉन कसे भरायचे असा हा नियम आहे. तर बघूया पुढे. तर सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन असतात. 1s2 म्हणजे पहिल्या कक्षेतल्या यस उपकक्षकामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसले गेले. त्यानंतर कॉमा, त्यानंतर 2s2 म्हणजे दुसरी कक्षा, त्याच्यामध्ये यस उपकक्षा, त्याच्यामध्ये पुन्हा 2 इलेक्ट्रॉन, एकूण झाले 2 2 4. पुन्हा दुसरीच कक्षा, त्याच्यामध्ये पी उपकक्षा आणि त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स. कारण की पी उपकक्षेची क्षमता 6 इलेक्ट्रॉन बसवण्याची आहे, कारण की त्यामध्ये 3 कक्षक आहेत. 6 2 2 एकूण 10 झाले. पुन्हा कॉमा, कारण की दुसऱ्या कक्षेची क्षमता एस आणि पी दोनच उपकक्षांची आहे. त्यानंतर पुन्हा येतो 3s म्हणजे तिसरी कक्षा जी KLM ही जी कक्षा आहे तिच्यामधलं यस उपकक्षा आणि त्याच्यामध्ये बसणार फक्त एकच इलेक्ट्रॉन. फक्त एकच इलेक्ट्रॉन बसणार, कारण की एकूण 11 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे सोडियमचा जे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण ज्याला म्हणतो, इलेक्ट्रॉन विन्यास ज्याला म्हणतो, तो झाला 1s2 2s2 2p6 3s1. हा इलेक्ट्रॉन विन्यास तुम्हाला टेक्निकल आणि नर्सिंगच्या पेपरमध्ये पाहायला मिळतो. हा बऱ्याचदा विचारला जातो. पण जे आपले हे आहेत GD, ट्रेडमन किंवा WMP वाले आहेत, त्यांना जो विचारला जातो तो असा असतो की हा Na दिला जातो, Na 11 आणि त्याचं 2 8 1 असं दिलं जातं. कारण की आपण पाहिलं की पहिल्या कक्षेमध्ये 2 बसतात, दुसऱ्यात 8, त्यानंतर 18 आणि त्यानंतर 32 असे इलेक्ट्रॉन बसले जातात. त्यामुळे GD आणि ट्रेडमनवाल्यांना एवढं डीपमध्ये विचारलं जात नाहीत. तिथे फक्त आपल्याला सांगायला लागतं की पहिल्या कक्षेतले 2, दुसऱ्यातले 8 आणि तिसऱ्यातले 1 असे 11 इलेक्ट्रॉन्स. असा हा नियम आहे की जो असा हा प्रश्न आपल्याला विचारला जातो ह्या नियमावर अवलंबलेला, की तो ट्रेडमन आणि GD वाल्यांना वेगळ्या प्रकारे विचारला जातो, तेच टेक्निकल आणि नर्सिंग वाल्यांना वेगळ्या प्रकारे विचारला जातो. पुढे बघूया आपण. तर आयन म्हणजे काय बघूया. आयन बनने के लिए परमाणु इलेक्ट्रॉन प्राप्त करते हैं या इलेक्ट्रॉन खो देते हैं. म्हणजे जसं की आपण बघितलं सोडियम आहे, सोडियमच्या एकदम बाहेरच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा होता, तो 11वा इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा होता. त्याने 2 8
अशी अष्टक स्थिती आणि द्विक स्थिती पूर्ण केलेली. पण तो 11वा जो इलेक्ट्रॉन होता तो एकटाच त्याच्या इतर 7 सोडून एकटाच असा राहत होता. त्यामुळे तो काय करतो की तो इलेक्ट्रॉन देतो आणि आयन होतो. किंवा तेच जर आपण क्लोरीन पाहिलं तर त्याच्यामध्ये शेवटी 17 आहेत. 17च्या जे शेवटचं कक्ष असतं त्यामध्ये 7च राहतात, कारण की ते 2, 8 आणि 7 असे बसतात. उरला इथे त्याला अष्टक स्थिती पूर्ण करायची असते. म्हणजे काय, इथे बाहेरच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन त्याला पूर्ण करायचे असतात, पण त्याच्याकडे 7च असतात. तो एक दुसऱ्या कोणाकडून ते घेतो आणि 8 पूर्ण करतो. म्हणजे एकतर सोडियम 2, 8, 1 असलेला सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो, किंवा क्लोरीन जो 2, 8, 7 आहे तो एक इलेक्ट्रॉन घेतो आणि आपली अष्टस्थिती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. यालाच आयनीकरण किंवा आयन तयार होणे असे म्हणतात. जब कोई परमाणु इलेक्ट्रॉन खो देता है तो वह धनावेशित आयन या धनायन बन जाता है. म्हणजे काय की सोडियम आहे त्याच्यामध्ये 2, 8, 1 असे इलेक्ट्रॉन होते, आणि हा एक जर त्यांनी बाहेर दिला दुसऱ्या कोणाला तर त्याचे इलेक्ट्रॉन किती होणार, 2 + 8 = 10. पण आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या समान असते. म्हणजे केंद्रकामध्ये जे प्रोटॉन होते ते तर 11च राहिले, पण जे इलेक्ट्रॉन आहेत ते 10 झाले. त्यामुळे जो आता नवीन जो आयन तयार झाला आहे सोडियमचा तो धन प्रवाहित असणार, कारण की त्याच्याकडे एक जे प्रोटॉन आहे ते जास्त आहे आणि प्रोटॉन धन प्रभावित असतात. त्यामुळे जो नवीन आयन तयार झाला सोडियमचा तो धन प्रभावित होणार. तेच आपण जर पुढे पाहिलं, जब एक परमाणु इलेक्ट्रॉन प्राप्त करता है तो यह नकारात्मक रूप से आवेशित आयन का आयन बन जाता है. म्हणजे काय, आता आपण बघितलं की जो क्लोरीन होता त्याचा 2, 8, 7 असा इलेक्ट्रॉन विन्यास होता. त्याला एकाची गरज होती, त्याने तो एक समजा सोडियम कडून घेतला आणि 2, 8, 8 अशी अष्टस्थिती पूर्ण केली. पण त्याचं जे केंद्रक आहे त्यामध्ये 17 प्रोटॉन होते, आणि इथे किती झाले तर 8, 8, 16 आणि 17, 18 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह चार्ज वाढला, एक ऋणप्रभार वाढला, म्हणून तो आता एक निगेटिव्ह आयन झाला, ज्याला आपण ऋणायन म्हणतो. तर धनायन आणि ऋणायन हे असे 2 कॉन्सेप्ट आपण इथे बघितल्या. पुढे इलेक्ट्रॉन देकर या स्वीकार कर आयन बनने के इस गुणधर्म को संयोजकता कहा जाता है. म्हणजे ही त्यांची संयोजकता आहे. संयोजकता आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारतो की एखादा कुठलंही तत्व देतात आणि तत्वाचा सांगतात की बाहेरच्या कक्षेत एवढे इलेक्ट्रॉन आहेत, मग त्याचं हे किती संयोजकता किती. मग 1 ते 4 बाहेरच्या कक्षेत 1 ते 4 इलेक्ट्रॉन असतील तर तो धन आयन होणार, आणि तो 1 ते 4 जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढे तो देणार. तेच जर त्या बाहेरच्या कक्षेमध्ये 5, या परमाणूंच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 5 ते 8 असे इलेक्ट्रॉन्स जर असतील तर ते ऋण प्रभावित होतात, कारण की ते आपले इलेक्ट्रॉन्स आणखीन घेण्याचा प्रयत्न करतात. की एखाद्या परमाणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, मग ते कुठून तरी 3 इलेक्ट्रॉन्स घेणार आणि त्याची अष्टक स्थिती पूर्ण करणार. 5 आणि 3 8 अशी ती अष्टक स्थिती पूर्ण करणार. म्हणजे त्याच्याकडे 3 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होणार, की ज्यामुळे त्याच्यावर ऋण प्रभार वाढणार आणि तो मग निगेटिव्ह आयन तयार होणार, एक ऋणायन तयार होणार. ते जर 1 ते 4 असे परमाणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतील तर ते 1 ते 4 पैकी जितके आहेत तेवढे देऊन मोकळे होणार. पण प्रोटॉनची संख्या सारखीच राहिल्यामुळे त्याच्यावर धन प्रभार वाढणार आणि ते धनायन तयार होणार. तर ही झाली आयन्सची कॉन्सेप्ट. पुढे परमाणु भार एकक. परमाणु भार एकक हे टेक्निकल नर्सिंगवाल्यांना एक छोटासा वन लाईनर म्हणून विचारलं जातं की परमाणु भार एककमध्ये कार्बनच्या कोणत्या रूपात वापर केला जातो, तर ते कार्बन 12 आहे. त्यात विचारलं काय जातं ह्याचा अर्थ काय होतं बघूया. एक परमाणु द्रव्यमान इकाई
AMU को कार्बन 12 परमाणु के द्रव्यमान के 1/12वें हिस्से के रूप में परिभाषित किया जाता है. म्हणजे काय, तर परमाणु द्रव्यमान इकाई AMU जो आपण काढतो एखाद्या ॲटमचा, एखाद्या परमाणूचा, तर तो कार्बन 12च्या 1/12व्या तुकड्याच्या किती पट आहे हे पाहून केला जातो. म्हणजे काय, तर परमाणु भार एकक आहे, त्याची जी त्याचं सूत्र आहे ते असं तयार होतं की परमाणु भार आहे, जसं की आपण पाहिलं हायड्रोजनचा 1 आहे, कार्बनचा 12 आहे, सोडियमचा 23 आहे. तर त्या 23ला ह्या 1.66 ही जी संख्या आहे गुणिले 10⁻⁻27 ने भागलं जातं. याला परमाणु भार एकक AMU असं म्हटलं जातं. तर हे झालं परमाणु भार एकक. यानंतर मी पहिल्या 20 तत्वांची परमाणु भार एकक दिलेले आहेत इथे, ही तुम्ही नक्की पाठ करा. आणि ही जशी पाठ करा इथे तुम्हाला दिसत आहेत ही परमाणु भार एकके आहेत, त्यांची परमाणु भार एकक झाली. तर ही जी 1, 2, 3, 4 हे झाले, हे त्याचे परमाणु क्रमांक झाले. म्हणजे ह्या तत्वामध्ये तुम्हाला पहिल्या 20 तत्वांचे नावं, तसं त्यांचे जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल, तसेच त्यांचं परमाणु क्रमांक आणि त्याचसोबत परमाणु भार हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं. हे तुम्ही नक्की पाठ करा. हा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप उपयुक्त ठरेल या दृष्टीने बनवला गेला आहे. केमिस्ट्रीमध्ये आपल्याला GD टेक्निकल असो किंवा नर्सिंग असो किंवा ट्रेडमन असू दे, आपल्याला जे केमिस्ट्रीचे पहिले फक्त 20च मूलद्रव्यांचे परमाणु भार, परमाणु क्रमांक, त्यांची संज्ञा किंवा त्यांचे नाव विचारले जातात किंवा त्यांचे इलेक्ट्रॉन विन्यास विचारले जातात. तर हा आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे. नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, व्हिडिओला तुम्ही लाईक करत असाल, नक्की तुम्ही बाकीच्यांना शेअर देखील करत असाल, तरी जितके होऊ शकेल तितक्या विद्यार्थ्यांपर्यंत, तितक्या भरती करणाऱ्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा हीच अपेक्षा. आणि तुम्ही सबस्क्राईब करता, इतरांनाही सांगा हे सबस्क्राईब करायला. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.